श्रीराम नमस्कार. आज 18 फेब्रुवारी 2024. भगवद्गीता आणि मनुष्यजीवन भाग 14. मागील भागामध्ये एक उदाहरण सांगितलं होतं की भगवंतानी अर्जुनाला मुद्राद्वारे असा हात करून सांगितलं होतं. मुद्राद्वारे समजवलं होतं की तुम्ही पांडव आहात आणि तू ज्ञानी आहेस. तू ढासळलास तर बाकीच्यांना काही अर्थ राहणार नाही. परत एकदा रिव्हिजन म्हणून माहिती असावून परत सांगतो. अंगठा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. त्याच्या शेजारचं बोट हे बुद्धीचं प्रतीक आहे. मधलं बोट हे पराक्रमाचं प्रतीक आहे. त्याच्या शेजारचं बोट ज्याच्यामध्ये आपण एंगेजमेंट रिंग घालतो ते बोट, ते भावना आणि मनुष्याचं आपल्या एखाद्या प्रसंगाशी भावनात्मक किती जुळतो त्याच्यासाठी हे बोट वापरतात. आणि करंगळी हे आरोग्यासाठी असणारं बोट आहे. ह्या चारही बोटं म्हणजे बुद्धी, पराक्रम, भावना आणि आरोग्य हे जरी चार असले पण ज्ञान नसलं, अंगठा नसेल, तर ह्या चारींचा काहीही उपयोग होत नाही. आणि ह्या ज्ञानापासनं तुम्हाला पराक्रम हवा असेल तर तुम्ही ही मुद्रा करू शकता. बुद्धी हवी असेल तर ही मुद्रा करू शकता. भावनात्मक आपण खचलेलो आहे तर भावनात्मक आपला देह उत्तम, बौद्धिकता उत्तम करायची असेल तर ही मुद्रा करू शकता. आणि आरोग्यासाठी ही मुद्रा करू शकता. अर्थात हे तुम्हाला मी जे सांगतोय ह्याच्यातनं मुद्राशास्त्रामधल्या मुद्रा बऱ्याच ह्या वेगवेगळ्या आहेत. कारण आपल्या अंगठ्यावर किंवा हातांवर असलेले प्रत्येक पॉईंट हे त्या शरीरामध्ये हृदयापर्यंत आणि मेंदूपर्यंत जाणाऱ्या प्रत्येक भागात या आपल्या षटचक्रांशी जोडलेल्या आहेत. तर तिथं दाब दिला की त्या गोष्टी साध्य होतात किंवा मोकळ्या होतात. हा फक्त झाला भाग. नाहीतर असं वाटायचं की एवढंच केलं की म्हणजे मुद्रेचा अभ्यास झाला का, तर तसं नाही आहे. पण आपल्याला काय हवं बघा, आपण अभ्यास करताना जे ज्ञानी लोक होते त्यांची मुद्रा अशी असायची कायम. म्हणजे ज्ञान आणि बुद्धी यांचा उत्तम संगम. तर आपल्याला काय हवं याचा आपण विचार करायचा. बुद्धीचा विचार करताना आपल्या डोक्यात कुबुद्धी असेल तर त्याप्रमाणेच ज्ञान काम करणार आहे. त्यामुळे मी आजपासून जाऊन असं बसलो पण मनामध्ये विचार वाईट असतील तर तुम्हाला ते त्याच्या उच्च पातळीला घेऊन जाणार आहेत. त्यामुळे तुमची वैचारिकता काय आहे ह्याला महत्त्व आहे. आता हा जो मुद्दा आहे, हा जो भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवला असं श्लोकात सांगितलं आहे, ह्याचं माझं उच्चारण मागच्या भागामध्ये मी केलं होतं. गणेश जयंतीला मंत्रशास्त्रातले महागुरू स्वामी सवितानंद यांची भेट झाली. आणि त्याच्या आधी त्यांचा आणि माझा आदल्या दिवशी संध्याकाळी फोन झाला होता. ते म्हटलं मी तुमचा व्हिडिओ बघतो, ऐकतो. मला कालच्या ह्याच्यामध्ये ओव्यात कुठं आहे, म्हणजे आपण जे भगवद्गीता लिहिली गेलेली आहे किंवा सांगितली गेलेली आहे तर त्याच्यात हा उल्लेख कशात आहे. मग त्यांना मी भगवद्गीता ज्या लोकांच्या ज्यांनी लिहिलं आहे त्या ज्या वाचल्या आहेत त्यांचं ज्याच्यातनं मी हा भाग वाचला आहे. कारण शेवटी काय असतं, ज्ञानेश्वरी म्हटलं, कुठला एखादा विषय म्हटलं, त्याच्यात हजारो जण लिहित असतात. पण प्रत्येकाच्या म्हणजे त्याच्यात लिहिलेलं हे योग्य आहे का, म्हणजे शास्त्राला अनुसरून आहे का, तर हा भाग खूप महत्त्वाचा असतो. तर असे काही आहेत की ज्यांचे शास्त्राचा भाग किंवा त्यांची सांगायची पद्धत ही त्या अनुषंगाने आहे.
आणि तशी भापकरांची आहे. मग त्यांना मी सांगितलं की मी त्यांच्या पुस्तकातनं त्यांचं अध्ययन केलं, तर त्याच्यामध्ये मला हे मिळालं. पण ते म्हणाले कसं आहे की उच्चार म्हणजे शब्दशस्त्र कसं असतं, काय करू शकतं. निरूपणात असं सांगितलं गेलं की श्रीकृष्णाने अर्जुनाला श्लोकांमध्ये सांगितलं, वास्तविक तो श्लोक समजण्यासाठी ही कृती केली होती असं मला म्हणायला पाहिजे होतं. तर ही चूक त्यांनी निदर्शनास आणून दिली. आणि त्यामुळे त्यांचे एकतर आभार मानतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची भेट झाली, पण नंतर अजून बरंच बोलणं व्हायचं आहे, ते राहिलं आहे. हे कसं असतं, एखादी गोष्ट आपण पाहतो. मला माझ्या गुरूंनी, ज्यांना मी गुरु मानतो, त्यांनी हातात काडी धरून शिकवलं की ह्याच्यात काय दिसतंय. त्या काडीमध्ये प्रत्येकाला ती काडीच आहे का, हात म्हणजे काडेपेटीची काडी, त्याच्यावरती गुल आहे. तर हातात काडी धरली आणि त्यांनी सांगितलं काय दिसतंय याच्यात. तर प्रत्येकाने म्हणजे आम्ही सगळ्यांनी सांगितलं काडी दिसते, गुल दिसतंय. आता ह्याच्यात तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणाल खरंच काय, हातात काडी धरली, काडी आणि गुल आहे. पण त्यांची दृष्टी अशी आहे, ज्यांनी धरले ते तुम्ही सांगितलंच नाहीत. म्हणजे बोटाने धरली, काडी आहे, गुल आहे, पण दाखवताना तुम्हाला सगळं दाखवता आहे ना. म्हणजे आपण मुळापर्यंत जायला पाहिजे. मग इथं जेव्हा यांच्याशी बोलणं झालं, कारण शेवटी कसं असतं, आपण आपली सामाजिक भान आणि जबाबदारी असते की आपण जे उच्चारतो किंवा आपल्याला जे विचारलं जातं त्याचं समाधानकारक उत्तर देणं किंवा समोरच्यांनी सांगितलेलं आपण ते उत्तम प्रकारे स्वीकारणं आणि त्याचा अंमल करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे उदाहरणार्थ म्हणजे श्लोक समजण्यासाठी केलेली उदाहरणं असं आता ह्यापुढं म्हणत जाईल, म्हणजे ते समजायला सोपं जातं. असं त्यांचं एक म्हणणं होतं की मूळ गीता जी आहे ओव्यारूपी, पण नुसतंच भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की आत्मा हा देह बदलतो. जुन्या वस्त्रासारखं, जुन्या वस्त्र जसं मनुष्य बदलतो तसं शरीर, आत्मा बदलतो. हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं इथपर्यंत ठीक आहे. आपणही म्हणू हो बरं ठीक आहे, समजलं मला की शरीरातनं आत्मा बाहेर पडतो, दुसऱ्या शरीरात जातो, किंवा जीर्ण झालेलं वस्त्र आपण काढतो आणि दुसरं घालतो. पण वास्तविक ते अर्थ होत नाहीत जे तुम्हाला सहजासहजी वाटतात. प्रत्येक गोष्टीला एवढं सोपं रचना जेव्हा होते, पण ह्याच्यासाठी काय केलं, आता इथं जेव्हा मला ही दाखवलं गेलं की इथनं श्लोकाच्या व्यतिरिक्त उदाहरण देऊन आपण तो श्लोक समजवायचा, तर परत अभ्यास करायची तिथं मला हे आली. म्हणजे कारण तो करायलाच लागणं भाग होतं. श्लोक काय आहे आणि अर्थ काय आहे. पण मुळात असं आहे, डॉक्टरांची पद्धत थोडी उलटी होती. दुसऱ्यांची पद्धत कशी, ही टूथपेस्ट तुम्ही हातात घ्या, झाकण काढलं की त्यातनं तुम्ही दाबलत की टूथपेस्ट बाहेर येणार. हे सोपं लॉजिक. पण डॉक्टरांचा ह्याला आक्षेप असायचा. आता आक्षेप काय असायचा, असं धरून चाला कोलगेटची टूथपेस्ट तुम्ही हातात घेतली आहेत आणि त्याचं झाकण लावलेलं आहे आणि सांगितलं की उघड, तर तुम्ही काय म्हणणार, हे झाकण उघडलं की ह्याच्यातनं पेस्टच बाहेर पडणार. म्हणजे हे ज्ञान जसं वाटलं जातं, ही पेस्ट आणि श्लोक आपण एक याचं समजू. हातात पेस्ट दिली आहे, कोलगेटची आहे, ज्याला ज्ञान आहे कोलगेटची पेस्ट त्यांनी अगोदर वापरलेली आहे, त्यांनी बघितलेली आहे, त्याला कळतं आत पांढरा रंग आहे, लाल रंग आहे, निळा रंग आहे का काय आहे ते. तो हातात घेतो, खात्री असते. पण जेव्हा आणि त्याला विचारलं की ह्याच्यात काय आहे, तर तो म्हणून पेस्ट आहे, थांब जरा उघडून दाखवतो, केलं ही बघ पेस्ट आहे. पण त्याच्यामध्ये त्या पांढऱ्या रंगामध्ये समजा लोणी असेल
तरी तुम्हाला ते पेस्टसारखंच भासणार आहे. मग डॉक्टर काय सांगायचे? कृती होऊ दे, उतावळेपणा करू नये. कृती होऊ दे, कृती झाल्यावरती समोर येऊ दे, मग त्याचं विश्लेषण करा. आधीच विश्लेषण करून उपयोग होत नाही. एखादी पदार्थाची चव नाकाला कळते, उत्तम वास. इंद्रियाला डोळ्यांनी पाहिलं, उत्तम दिसतंय. नाकाने बघितलं, छान वास येतोय. जिभेवर गेलं आणि जिभेने सांगितलं सगळं उत्तम दिसतंय, पण त्याच्यात मीठच नाही. म्हणजे डोळ्यांनी पाहिलं, नाकाने केलं, म्हणून घेतलं. इंद्रियाच्या अधीन होण्याची ही कृती आहे. अधीनता, पण केलेली अधीनता वास्तव्यात कशी आपल्याला कामी येते हे तुम्हाला तुमचं इंद्रियच दाखवतं. मग जिभेवर लगेच ती वाटच बघत असते, कधी येते आणि मी त्याची चव घेते, आणि लगेच मेंदू पण वाट बघत असतो की काय चव यायची. आणि मग कळतं की त्याच्यात मीठ नाही आहे, म्हणजे पूर्णत्व लाभलं नाही आहे. मग अगोदर पदार्थ खा, आणि मग पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही त्याचं वर्णन करा. थोडंसं विचित्र वाटेल ऐकायला किंवा समजायला. डॉक्टरांचं म्हणणं असं असायचं की तुम्ही कृती करून, त्याचं अनुकरण करून, त्याचा स्वतःच अनुभव घ्या, आणि मगच तुम्ही दुसऱ्याला सांगा. पण इथं असतं, तो अनुभव नसतो, तर ते फक्त लिहिणं असतं. श्लोक लिहिलेले आहेत, पण अनुभव नाही आहे. दुकानात गेलो आहे, रॅकवर मांडलेलं आहे, सामोसे आहेत, पॅटीस आहेत, सगळे मांडलेलं आहे, अनुभव नाही आहे. परत तेच डोळ्यांनी बघितलं, नाकाने हे बघितलं, उत्तम दिसतंय, पण अनुभव तेव्हाच जेव्हा तुम्ही ते खाऊन बघता, म्हणजे स्वीकारता. मग ह्याच्यामध्ये जेव्हा व्यासांनी चारी वेद लिहिले, मग चारी वेद दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वेदांबरोबर आपण पुराणही लिहायला पाहिजेत, कारण वेद कळण्यासाठी पुराण असणं गरजेचं आहे. मग पुराणांद्वारे, उदाहरणांद्वारे त्यांनी ते वेद या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवलं. पण हे पोचवल्यानंतर हे खरंच केलंय का? मी वेद लिहिलेत, पुराणं लिहिली आहेत, ज्ञानाची ती उत्पत्ती मी करून ठेवली आहे, पण ते योग्य आहे का नाही? मग याच्यासाठी महाभारताची रचना झाली. धर्म आणि अधर्म तेव्हाच तुम्हाला कळू शकतं जेव्हा तो प्रसंग तुम्ही समोर पाहता किंवा वाचता. देवकीने जेव्हा श्रीकृष्णाला विचारलं की तू स्वतःला परमेश्वराचा अवतार समजतोस किंवा तू आहेस, मग आई वडिलांना 14 वर्ष तुरुंगात का ठेवलंस? एक माणूस विचार करणारा म्हणजे खरंच आहे की एवढा परमेश्वर असून त्यांनी आई वडिलांना ठेवलंच. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की पूर्वजन्मीची असलेली तू काही आहेस, की तू मला 14 वर्ष पाठवलंस, ते इथं हा बॅलन्स समज आला. जो ज्ञानी आहे तोच समजू शकतो. जो ज्ञानी नाही तो म्हणू शकेल श्रीकृष्णाला अहंकार झाला आणि त्यांनी बदला घेतला, असा शब्द वापरू शकेल. भगवंतानी ही सृष्टी चालवली आहे, भगवंत ही सृष्टी चालवतो, पण ती चालवताना असलेले नियम किंवा त्यांनी आपल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक परमेश्वरांनी प्रत्येक माणसाला वाटलेल्या ह्या 5 गोष्टी, याचा माणसाने वापर केला नाही आणि भगवंताप्रती बघायची दृष्टीच केली नाही किंवा त्याप्रमाणे दृष्टी ठेवली नाही,
नंतर मत परिवर्तन होतं, मतं बदलतात. कर्मयोगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा जो वाद चालू आहे, पहिल्यांदा श्रीकृष्णाने जे सांगितलं की तू कशाचा जबाबदार नाहीस, तू फक्त एक निमित्त आहेस. आणि अर्जुनाच्या मनातली भीती काय, की मला हे युद्ध माझ्यावर लादलं जात आहे, कसंही करून मला हा युद्ध करायला प्रवृत्त करतो आहे, की जे मला करायचं नाही आहे. म्हणजे ही जी स्थिती आहे, ही स्थिती एकमेकांना पूरक ठरून भगवंताला त्याच्याकडनं ते कृती करून घ्यायची होती. तू क्षत्रिय आहेस, तुझा धर्म क्षत्रिय आहे, त्यामुळे तुझं ते काम पहिलं, मग बाकी सगळं, तुझे घरदार, खानदान, विचार, आचार हे सगळं नंतर. तू क्षत्रिय आहेस हा पहिलं. म्हणजे तू काय आहेस, तुझा धर्म काय आहे. आपण त्याला जातपात म्हणून चालणार नाही. जी आपण जाती म्हणतो, वास्तविक त्या धर्माच्या अनुषंगाने केलेल्या त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, कामं आहेत, ती वाटून घेतलेली आहेत. म्हणजे कोण उच्च होत नाही आणि कोण नीच होत नाही. ब्राह्मण वर्गाचा ब्राह्मण धर्म आहे. स्तोत्र म्हणण्याचं, पौरोहित्य करायचं हे त्यांच्यासाठी प्रदान केलेलं आहे. क्षत्रियांसाठी पराक्रम त्यांना दिलेला आहे. पण नंतर मनुष्याने त्याच्यावरती विडंबना करून सगळ्या गोष्टी झाल्या, हा वेगळा भाग झाला. पण इथं भगवंताने अर्जुनाला सांगितलं, आणि परत सांगतो, अर्जुनालाच का सांगितलं तर हा भाग आहे, हा अंगठा कायम लक्षात ठेवायचा. अर्जुनाचा अंगठा म्हणजे अर्जुन, पोचवणारा. ही खूप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही दृष्टिकोन काय आहे. एकच कृती घडते दोन याच्यामध्ये. म्हणजे जसं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की हे मारणं आणि हे करणं तुझ्यासाठी काही नाही, तू स्वर्गप्राप्ती आहे, ही एक बाजू. आणि अर्जुनाने त्याला म्हणणं की नाही, तू जे सगळं सांगतो आहेस ते सगळं बरोबर आहेस, पण मला का भाग पाडतोयस, ही दुसरी बाजू. म्हणजे त्याला उत्तम ह्याच्यामधलं काय तुम्ही म्हणाल. आपण जर म्हटलं की कोण बरोबर आहे, तर तुम्ही कायम श्रीकृष्णच म्हणणार, कारण सस्पेन्स तिथं लपलेला आहे. अर्जुनात सस्पेन्स नाही आहे, पण अर्जुनाशिवाय सस्पेन्स बाहेर पडणार नाही आहे. एक उदाहरण अजून सोपं करून सांगतो. कसं असतं, दृष्टिकोन काय जो आहे ना, हा कर्मयोगात महत्त्वाचा आहे. दोन मित्र असतात, दोघांचंही परमेश्वरावरती उत्तम प्रेम, भगवंतावर प्रेम. दोघं तीर्थयात्रेला निघतात. रस्त्याने गाडीने जात असतात, ॲक्सिडेंट होतो. दोघांचाही एक एक डोळा जातो. म्हणजे जो एक मित्र जाणार नसतो त्याचाही जातो, आणि जो ज्यांनी घेऊन गेला असतं त्याचाही जातो. जो वास्तविक जरा जायचं नसतं आणि दुसऱ्यांनी जबरदस्ती नेलं असतं, तो म्हणतो बघ हे तुझे बघितलंस, परमेश्वर वगैरे सगळं झूट आहे. चांगला मी घरी होतो तर म्हणजे डोळे वाचले असते, पण तू आला, त्या गाडीतली ती सळई बाहेर पडली आणि माझ्या डोळ्यात गेली, आणि या तुझ्या परमेश्वरामुळे माझा डोळा गेला. यापुढं मी देवाचं नावच घेणार नाही. मी त्याच्या दर्शनाला चाललो होतो, मी काही कुठली मजा मस्ती करायला चाललो नव्हतो. त्याच्या दर्शनाला जाऊन सुद्धा जर मला हे माझ्या नशिबात हे पडत असेल, तर मग मी त्याचं काही न केलेलंच बरं. हा एक वर्ग आहे. दुसरा मित्र म्हणतो की परमेश्वरा तुझे आभार की तू माझा एकच डोळा फोडलास. जर तुझ्या म्हणजे तुला जर डोळाच फोडायचा असता तर तू दोन्ही डोळे फोडू शकला असतास, पण मला असं वाटतंय की माझ्या दोन डोळ्याची शिक्षा तू एका डोळ्यावर केलीस, त्यामुळे मी तुझा आभारी आहे. म्हणजे एकच गोष्टीसाठी चाललेल्या ह्या दोन व्यक्ती, पण दोघांची वैचारिकता ही कशी वेगवेगळी असते. तसं धर्मासाठी ज्या गोष्टी व्यासांनी लिहून ठेवल्यात
आणि त्या लिहिताना अर्जुनाला सर्वोत्तम व्यक्तिमत्व केलेलं आहे. श्रीकृष्णांनी हे ज्ञान पहिल्यापासून सगळ्यांना वाटलं असतं, पण त्यांनी ते वाटलं नाही. ज्यांना ते कळतं त्यांनाच वाटलं जातं. मागच्या भागातच सांगितलं की श्रीकृष्णांनी एवढंच सांगितलं असतं, तुला हे ज्ञान देण्याची काही गरजच नाही, धनुष्य मुकाट उचाल आणि ते त्यांना मारून टाक, तर त्यांनी मारलं असतं. कारण गुरु शब्द आहे ना, तेवढं समर्पित भाव होता. पण जर त्यांनी मी ढासळलोय हे जर दाखवलं नसतं, एक गुरु भगवंत, एक शिष्य, गुरुला काय सांगायचं शिष्याला चांगलं माहिती असतं किंवा तेव्हा तो तेवढा तयार असतो, म्हणून ते गुरु शिष्य संवाद होतो. पण जर तिसऱ्याला सांगायचा असतो तो संवाद, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला कथानक तयार करायला लागतं. समजलं पाहिजे. नाही तर श्रीकृष्णानं काय म्हणायचं आहे हे अर्जुनाला कळलं होतं, ज्ञानी होता, स्थितप्रज्ञ होता. पण समाजाला कळण्यासाठी या गोष्टी समाजासमोर मांडणं गरजेचं होतं. आणि ह्या मांडताना गुरुचं आणि शिष्याचं एकमेकांची परीक्षा बघणं चाललं होतं. आता वास्तविक याला परीक्षा नाही म्हणता येणार, पण एखाद्या गुरुला माहिती असतं की आपला शिष्य किती हुशार आहे, पण तो जेव्हा जास्त त्याची हुशारी चांगल्या तऱ्हेने ज्ञानाने प्रगट करतो तेव्हा त्या गुरुला आनंद होतो. अर्जुनाने कर्मयोगामध्ये श्रीकृष्णाला जे प्रश्न विचारले, सगळ्याचं ज्ञान दिलंच, उत्तम दिलंच, हे केलंच, मग मला आता काही कशाची गरजच नाही, मी काय युद्ध करत नाही. मग यावेळी खरं श्रीकृष्णाने भडकायला पाहिजे होतं, पण तो भडकला नाही. कारण त्याला माहिती आहे समाजापर्यंत आपल्याला ज्या गोष्टी पोचवायच्या आहेत त्याच्यासाठी हे पुढं चालू राहणं गरजेचं आहे. आता इथं समाजाला काय सांगायचं आहे की मग एक कथा लगेच श्रीकृष्णाने सांगितली की अर्जुना, तुम्ही अज्ञातवासात असताना ह्याच पांडवांनी त्या खंडवनात तुम्हाला जाळाचा प्रयत्न केला. तुझं सोडून दे, तू आता सगळ्या रेषा आहेत समाधानाच्या, आनंदाच्या, ह्याच्यातनं तू पार झालेला आहेस. तुला युद्धही नको आहे, तू संन्यासी व्हायला तयार आहेस, तू भिक्षा मागायला तयार आहेस, तू तुझ्या प्रत्येक उच्चार करताना माझे काका, माझे भाऊ असंच करतोयस. पण हे करताना तुझे जे सख्खे भाऊ आहेत यांना जाळाचा प्रयत्न केला होता, तुझ्या आईला जाळाचा प्रयत्न केला होता, त्याचं काय? त्यांच्यासाठी तुला काही मनात काही वाटतंय का वगैरे, असं तुला काही वाटतंय काही? हा त्यांचा संवाद आहे. एखादी व्यक्ती सगळंच म्हणते की नाही माझं त्याच्यात, मी सगळ्या याच्यामधनं अलिप्त आहे, तसं जसं अर्जुनाने सांगितलं, त्या हुशारीने सांगितलं की अर्जुनाला एकच, मला युद्ध करायचं नाही काही करून. आणि श्रीकृष्णाला माहिती, ह्या श्रीकृष्णाचं कामच ते होतं की ह्याला युद्धालाच उभा करायचा, त्याच्यामधला हा सगळा खेळ. त्याचं तेव्हा जाळलं, तेव्हा तू कुठं होतास? तिथंच होतास. मग तुला स्वतःबद्दल जो कैवार येतो तसा इतरांबद्दल सुद्धा, तुझ्या रक्ताबद्दल कैवार हा तुला आलाच पाहिजे. आणि मग जर हा तुला येत असेल तर तुला तुझा धर्म हा आठवलाच पाहिजे. तुझ्या भाऊ म्हणून त्यांच्याकडे बघत असशील तर तू स्वतःचा विचार करणारा असा आहेस. पण प्रजेचाच एक नागरिक म्हणून जर विचार केलास, बघा बरं का, 5 भाऊ आहेत, श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतोय
हे चारही पांडव आणि आई हे जरी तुझे भाऊ असले आणि आई असली तरी त्या प्रजेचा एक भाग आहेत की त्यात त्यांची गणना होते. आणि तुझं आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा तुझा धर्म आहे. तुझं लक्षात येतंय का अर्जुना? शस्त्र का उचललं पाहिजेस? तर त्याच्यासाठी उचललं पाहिजेस. तुला तुझ्या घरच्यांबद्दल वाटलंस, तुला मला आनंद स्वीकारलं, तुला सगळं मी एवढं सगळं सांगितलं, तू त्याच्यावरती मला जे ज्ञानी भाषण दिलंस तेही मी स्वीकारलं, कारण ते उत्तम दिलंस, कारण तू इतका उत्तम ज्ञानी आहेसच. तिथंच गुरु जातो किंवा तिथंच भगवंत त्याचं सांगणं मोकळं करतो जो समजून घेऊ शकतो. आणि इथं तर दोन भाग होते. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. म्हणजे ह्या प्रश्न मी नाही म्हणतोय युद्धाला, आणि तर भगवान श्रीकृष्ण परिस्थिती एक एक निर्माण करतायत की हे बघ, हे घरातलं बघ, त्यामुळे तुला लढायला पाहिजे. हे आधी सांगितलं असतं, पण हे इथं सांगायचं कारण समाजापर्यंत या गोष्टी पोचल्या पाहिजेत. मग अर्जुन म्हणतो, अरे खरंच की हे मी विसरूनच गेलो, हा प्रजेचा एक भाग आहे. पण मला एक गोष्ट सांग, हे पण माझ्याबरोबर जर तयार असतील माघार घ्यायला तर तुझं काय म्हणणं आहे? मग इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, तुझं जर एवढं ऐकत असते तर हे पार्था, द्यूतगृहामध्ये तुम्ही जेव्हा तुझ्या मोठ्या भावाला धर्माला, तिथं उच्चार युधिष्ठिर नाही, धर्माला जेव्हा तुम्ही सांगत होतात, कारण शब्द कसा असतो, धर्माला तुम्ही सांगत होतात, म्हणजे जो ज्ञानी आहे, धर्म काय त्याला कळतो, अशी व्यक्ती व्यसनाधीन तिथं आपलं सगळं सर्वस्व लावते, अशा व्यक्तीला धर्माला, म्हणून उच्चार धर्म, की जेव्हा तुम्ही धर्माला सांगत होतात की असं करू नकोस, हे लावू नकोस, तेव्हा त्यांनी ऐकलं का? म्हणजे आत्ताच्या काळातलं प्रूफ तू म्हणतोयस. ते जर तयार नसतील तर, पण तसं असतं तर त्यांनी तिथंच सांगितलं असतं ना. तेव्हा त्यांनी विचार केला नाही. आता तू कसा विचार करतोस? ही परिस्थिती कोणामुळे आली? तर त्याच्यामुळे आली. आणि तू एवढं भावांचं ऐकतोयस, एवढा शहाणा समजतोयस, तर तो बघ तिथं समोर युद्धाला उभा आहे. मग भावाचं जर तू सगळं ऐकतोस, भावाच्या प्रती तुझं जर प्रेम आणि भावानी जो आदर आहे भावाला देतोस, हा विषय जर तू मांडत असशील आणि करत असशील तर तो समोर स्वतः लढायला तयार आहे. मग तुझं काय तिथं म्हणणं होतं द्यूत खेळताना, की माझा भाऊ करेल त्याला आमचं समर्थन आहे. मग आता तुझ्या एवढा तू ज्ञानी असून तुझ्या लक्षात कसं येत नाही? तुझे भाऊ बघ सगळे आतुरतेने तयार आहेत. ज्याच्या शंखवादनाने समोरच्याच्या सेनेमधले कित्येक सैनिक हृदय बंद पडून गेले, असा भीमाचा तो शंख होता. त्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार? तू लढू नकोस. तू तुझ्या ठिकाणी योग्य आहेस, पण फक्त मला, जसं तू मला प्रश्न विचारलास ना, तसं तू मला याचं उत्तर दे की परिस्थितीपासून तुला जायचं आहे. तू आता मला एवढं छान समजवलं आहेस, मला सांगितलेलं आहेस, पण द्यूत खेळताना तू त्यांना पाठिंबा देतोस आणि आता युद्ध करताना तू त्याला पाठिंबा देत नाहीस. मग आपल्या मोठ्यांचा अनादर कसा होतो किंवा कसा करावा ह्याचं तू उदाहरण दाखवतोस का? म्हणजे तू क्षत्रिय आहेस, पण तू क्षत्रियासारखा वागत नाहीस, याची निंदा तर तुझी लोक करतीलच.
पण आपल्या भावाचंही जो ऐकत नाही, आपल्या भावाचं ऐकत नाही तर सोडूनच द्या, पण भावांना सुद्धा पाठिंबा देत नाही, भावांच्या रक्षणासाठी जो उभा राहत नाही, त्याला रक्ताचं नातं म्हणावं का, आणि ह्याला न्याय म्हणावं का, आणि ह्याला धर्म म्हणावं का? इथं भगवंतानी अर्जुनाला पेचात टाकलं, वैचारिकता पेचात. पण तो अर्जुन होता, हे ज्ञानी होता. भगवंताला तो म्हणाला, जेव्हा द्यूत खेळले, त्या द्यूत खेळण्याच्या अगोदर नियम बांधले गेले होते. प्रत्येक पक्षाकडनं कोण खेळणार, त्यामुळं कौरवांकडनं शकुनी फासे टाकणार, आणि जे फासे टाकल्यानंतर तो जर जिंकला तर मागाचं काय हे दुर्योधन ठरवणार. तसं आमच्याकडे आमचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर हे फासे टाकणार आणि तेच ठरवणार. हा अगोदर आम्ही केलेलं एकमेकांच्या बद्दलचं बोलणं होतं. त्यामुळं हे केशव, मला असं वाटत नाही की इथं जे तू जे म्हणतोयस की तिथं माझी कुठं चूक होतीये. तू जसं म्हणतोयस मला त्यांचा पाठिंबा द्यायला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. पण तू जे मला सांगितलंस की प्रत्येक व्यक्ती त्याच्या कर्माला स्वतःच जबाबदार असते, तर ते त्यांच्या कर्माला जबाबदार आहेत ना. पण हे कर्म करत असताना, हे द्यूत खेळत असताना आम्ही नुसते बरोबर होतो, आम्ही बोललोच नाही. इथं भगवंत म्हणतो, मग तुम्ही दुःख का केलं, चिडलात का? द्रौपदीच्या वस्त्राला जेव्हा दुःशासनाने हात घातला तेव्हा हे भीमसेन यांनी प्रतिज्ञा कशासाठी घेतली? कारण ती प्रतिज्ञा घ्यायची सुद्धा तुम्हाला त्यावेळी परवानगी नव्हती. तुम्ही दास झालेले होतात, आणि जेव्हा दासत्व स्वीकारलं जातं तेव्हा तुम्ही काहीही तुमचे नियम लागू करू शकत नाही. मग असं असताना ज्या कर्णाने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि जो बोलला, तेव्हा तू मोठी प्रतिज्ञा घेतलीस की ह्या कर्णाला मी मारीन म्हणून. ते नाही झालं. दुसरं अजून घे, नकुल सहदेवांच्या बाबतीत ते झालं. तेही त्वेषाने, प्रेमाचं असलेलं प्रतीक त्वेषाने उफळून उठले. मग हे अनुमोदन तुझं बरोबर होतं का? बघ बरं का पार्थ, मी सांग, म्हणजे मी काही बोलत नाही आहे, तू तुझा निर्णय बरोबर आहे. पण ह्या गोष्टी तू नुसताच, मी का सांगतो तुला पार्था, तू ज्ञानी आहेस. हे भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाला सांगत होते, तू ज्ञानी आहेस. म्हणजे एक क्वालिटी असते ना एखाद्या माणसाची, त्यांनी त्या वैचारिकतेनीच विचार करायला हवा. त्यांनी साधा विचार करून चालत नाही. आणि मग अर्जुनाने तिथं सांगितलं, नाही तू बरोबर आहेस. मग असं एखादं केशव आहे का रे की जो खरंच वीरता आहे, वीर आहे, जसा या युद्धाशी काही संबंध नाही पण तो आपल्याबरोबर आहे, असं कोणी आहे का रे? हे तर सगळे जे आहेत ना, हे आमचे सगळे आहेत, ज्यांच्यात आमचं आता युद्ध होणार आहे. पण जसं तू म्हणतोयस की धर्माच्या बाजूने, धर्माच्या बाजूने, धर्माच्या बाजूने, असं कोण आहे रे धर्माच्या बाजूने अजून? हे दोन भाग कोणी केलेत? आपण केलेत. पण तिसरी व्यक्ती कोणी आहे का की या धर्माचं आचरण करतेय, की जे कौरवांच्या बाजूने नाही, पांडवांच्या बाजूने नाही, पण आज आमच्या बाजूने आहे कारण आम्ही धर्माच्या बाजूने उभं राहतो, असं कोणी आहे का?
तेव्हा भगवान श्रीकृष्णानं सांगितलं कपिध्वज बघ, तुझ्या रथावरचा कपिध्वज बघ, काय आठवतंय का बघ. आणि मग अर्जुनाने आपल्या ध्वजाकडे बघितलं रथावरच्या, आणि तो ध्वज हातात घेतलेला हनुमान पाहिला. आणि हनुमान पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतो, ह्याला कशासाठी आणलं हे माहिती आहे ना तुला. मग ती अर्जुनाची कथा 2 प्रकारे परत सांगतो. पुराण, ज्या माणसाला एखादी गोष्ट समजते, आई लहान मूल भात खात नाही म्हणून एक सांगते हा घात काऊचा, हा चिवचा. काही मुलांना ती चिव आवडत नाही म्हणून तो घास खात नाही. बरं, हा घास खायचा नाही आहे, हा अजून कोणाचा, की मग ते लगेच ते मूल खातं. तसं समजवताना, ही उदाहरणं देताना ह्या पुराणाचा, आपल्या भारतीय पुराणांचा सगळ्यात ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ह्या कुठल्याही मार्गाने ह्या समजतातच. हीच गोष्ट मागच्या वेळी कुठल्या तरी एका भागामध्ये निरूपणामध्ये कदलीवानाच्या अनुषंगाने सांगितली होती. हा आले कसे मारुती राया तिथं. पण इथं लिहिताना महाभारताचा जेव्हा उल्लेख केला जातो त्या उल्लेखामध्ये असा आहे की वनवासात असताना जेव्हा अर्जुन रामेश्वरपर्यंत पोचले आणि महादेवाचं दर्शन घेतलं, आणि त्या महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर समुद्राच्या इथं उभे होते. त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की इथनं राम लंकेत गेलेले आहेत. पण समुद्र बघून त्यांना थोडंसं हसू आलं की त्यांना तो सेतू बांधायला लागला. आणि हे लक्षात आल्यानंतर त्यांना थोडासा अहंकार झाला. आणि तिथंच सेवा करत असलेला महादेवाचा अवतार मारुती होता. अर्जुनाने मारुतीला ओळखलं आणि म्हटलं की काय तुमच्या स्वामींची हे. ते माझ्यापेक्षा, शब्द नीट उच्चार लक्षात घ्या, माझ्यापेक्षा सर्वोत्कृष्ट धनुर्धर होते. अहम इथं झाला, अहंकार इथं आला. मनात आणलं असतं तर बाणांचा पूल केला असता, एवढा वेळ घालवला नसता मी त्यांच्या जागी असतो तर. आणि एवढं सेनेला कामाला पण लावलं नसतं. एवढी ताकद बाणामध्ये आहे. झालं, आपल्या स्वामीला बोलले. मारुतीला वाईट वाटलं, म्हटले बांध पूल. त्या पुलावर बांधल्यावरती मी एकटा गेलो ना तरी मी मानीन. लगेच अर्जुन तयार होतो, कारण त्या क्षणी त्याला तो अहंकार झालेला असतो. पूल बांधतो आणि मारुती जसं तो पाय ठेवतो तसा तो पूल ढासळतो. म्हणतो बघ कुठं काय टिकलं, नाही टिकलं. परत येतो आणि तो म्हणतो की नाही, आता मी स्वतःचं दहन करून घेतो कारण तुला सांगितलं होतं. मग मारुती राया त्या प्रभू रामचंद्रांना आवाहन करतात आणि ते ब्राह्मण रूपात येतात आणि मग त्यांना सांगतात की तू काय हे करू नकोस, आत्मदहन वगैरे. इथं कोणी तिसरं होतं का तुमच्यामध्ये? तर कोणी नव्हतं. मग म्हटलं कसं काय धरून बसलात तुम्ही? मग खरं कसं मानायचं? कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय? म्हटले परत बांध आणि परत मला बघू दे, मी अंपायर. तयार होतो. मारुती म्हणतो ठीक आहे, माझी काय हरकत नाही, चालेल. ही गोष्ट आपण ऐकतो ना इतकी असं वाटतं की चला किती सोपं आहे. पण गुपित काय?
त्या कपिध्वजावर असलेला मारुतीला तिथं त्या भगवंताला बसवायचं होतं, त्याच्यासाठी चाललेल्या सगळ्या खटपटी होत्या. नाही तर मारुती म्हटला असता, एकदा झालेलं आहे, आता परत नाही, तू कोण? पण नाही, नियोजन पुढचं होतं. पण ह्या अंकामध्ये, या नाटकामध्ये सहभाग मारुतीचा पण होता. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, बांध पूल, एकदा परत बघू. जर तू हे केलंस आणि तू जिंकलास तर तू सांगशील तसं मी करेन. मग परत अर्जुन तो पूल बांधतो आणि मग मारुती वरती चढतो पुलावर, पण तो पूल काही पडत नाही, कारण तो त्या रामानी तरलेला असतो. आणि मग तिथं मारुती त्यांना सांगतात की आता तुम्ही मला, तो राम जो येतो त्या क्षणी तो श्रीकृष्णाच्या रूपात असतो, म्हणतो की तुम्ही स्वामी मला तुमच्या रूपात दर्शन द्या, माझ्या स्वामींच्या रूपात दर्शन द्या. आणि मग तिथं श्रीकृष्ण रामांच्याच रूपात मारुतीला दर्शन देतात, की जे फक्त त्यालाच दिसतं. काय आहे, राम आणि शंकर, शंकराचा, रुद्राचा अवतार आहे मारुती. त्यामुळं भगवान विष्णू आणि शंकर या दोन तत्वांनी ही सृष्टी सगळी उभी आहेत आणि दोघांनी एकमेकांना इतकं सांभाळून घेतलेलं आहे. रामेश्वरला झालं, पंढरपूरला बघा, पंढरपूरला पांडुरंगाची मूर्ती आहे. शंकर कुठे आहे? कोणाला विचारलं शंकर आहे पांडुरंगामध्ये? आहे. माथ्यावर शंकराची पिंडी आहे. म्हणजे जिथं विष्णू तत्व आहे तिथं हे शिवतत्व आहे. जी गंगा विष्णूच्या चरणांपासून जाते ती कुठं थांबत नव्हती, ती शंकरांनी जटेत घेतली, नियंत्रित केली. म्हणजे हे दोघं किती ठिकाणी एकत्रित आहेत, कारण शंकराचे गुरु हे प्रभू रामचंद्र होते आणि रामचंद्र हा विष्णूचा अवतार होता. म्हणजेच शंकराचे गुरु हे विष्णू होते. आणि मग परत इथं गोष्टीत येऊ आणि मग त्याला सांगतात की हे अर्जुना, पुढे मागे या मारुतीरायांचा आपल्याला उपयोग होणार आहे, तेव्हा तू त्यांना नमन कर. अर्जुनाला लक्षात येतं ही गोष्ट आपण बघतो, ऐकतो आणि किती म्हणतो बघा. अर्जुनाला कळलं, किती छान दर्शन झालं आणि त्यांनी लगेच श्रीकृष्णाने सांगितलं त्याच्या पाया पण पडला मारुतीच्या. पण हीच घटना पहिल्यापासून घेतलीत परत तर आधी अहंकार झाला होता. त्याला माहिती होता हा मारुती आहे, हा शिवाचा अवतार आहे. पण प्रभू रामचंद्र हे माझ्यासारखेच धनुर्धर होते, हा माझ्यासारखेचा शब्द होता ना, हा अहंकारी होता. आणि आता जसं सांगितलं तेव्हा त्यांनी त्याच्या मारुतीरायांच्या पाया पडला. म्हणजे अगोदर ओळख होती पण अहम होता. आता ओळख पटली परत, म्हणजे पटलेलीच होती पण आता समर्पण होतं. आणि ह्याची तयारी कुठं होती? कुठं तेव्हा कल्पना होती पुसटशी की पुढं युद्ध होणार आहे? ती कल्पना भगवंतांना होती, म्हणून तो केलेला त्या क्षणीचा, त्या वेळेचा हा एक प्रयोग होता. या सर्व गोष्टी तिथं म्हणजे का घडतात, आपण गोष्टी पुराणातल्या वाचतो की का घडतात, पण त्याचा संबंध कुठपर्यंत जातो की भगवंताचं नियोजन कसं असतं. मग असं म्हणता येईल का ह्याच्यामध्ये
की भगवंताला माहिती होतं की अर्जुन एक दिवशी मला प्रश्न विचारेल की आमच्या व्यतिरिक्त अजून कोण तिसरा आहे का इथं. त्या क्षणी त्याच्या लक्षात आलं नाही, कारण तो स्वतःच्या मोहामध्ये इतका गुरफटलेला होता युद्धभूमीवरती. आणि मग जेव्हा त्याला श्रीकृष्णाने दाखवलं तो कपिध्वज, तेव्हा मग अर्जुनाच्या लक्षात आलं की अरे खरंच की हा आहे. मग हा आहे म्हटल्यानंतर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं, तो आहे, मी आहे, तुम्ही आहात, एवढी सर्व ज्ञानी माणसं असताना हे केशवा तुला खरंच वाटतं का की हे युद्ध व्हावं, चर्चेतनं विषय पटकन संपून जाईल. म्हणजे परत फिरून गाडी त्या अर्जुनाची त्याच ठिकाणी येते. मग तिथं भगवंताने सांगितलं, अर्जुना, जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, धर्मस्थापना करायची असेल, तर त्याच्यासाठी कुठली तरी क्रिया असणं गरजेचं आहे, ती तुम्हाला आणि परमात्म्याला एकत्र जोडू शकेल. मग तिथं अर्जुन म्हणतो, अशी कुठली क्रिया आहे की ती सर्वसामान्य माणसाला त्या परमात्म्याशी जोडू शकेल. मग अर्थातच आहे ना, पण तुझं हे जे मोहित मन आहे ना, त्यातनं तू बाहेर आलास तर तुला लक्षात येईल ना. तुझ्या रथावर बसलेले कपिध्वज ज्यांनी हातात आहे, ज्या ध्वज हातात घेतलेले मारुती तुझ्या लक्षात येईना. म्हणजे तुझी वैचारिकता कमजोर होत चाललेली आहे. आणि एक लक्षात ठेव, कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही देहाला परमात्म्यापर्यंत सरळ संपर्क साधण्याचं एक साधन समाजाला मिळणं गरजेचं आहे, आणि ते म्हणजे यज्ञ. आपण जे यज्ञ करतो, कुठलाही विधी झाल्यानंतर किंवा कुठल्याही विधीमध्ये सर्वसामान्य मनुष्य ते भगवंत यांची भेट झाली आहे किंवा भेट आहे, होतीये, हे कळण्यासाठी त्या प्रत्येक विधीला, धार्मिक विधीला यज्ञ हे केला जातो. उगाचच ते करत नाही. लग्न असो यज्ञ, पुंज असो यज्ञ, कोणी गेलेला असो यज्ञ. यज्ञ म्हणजे ते अग्नी पेटवला जातो. आता तिथं त्याला मोह झाला. म्हणजे गंमत कशी असते, मोहाचं दाखवताना एखाद्याला त्याच्यात होता यज्ञाचा अग्नीची स्तुती केल्यानंतर त्या अग्नीला मोह झाला की भगवंत माझी स्तुती करतायत, माझ्याशिवाय काही नाही. मग तिथं वायूलाही झाला, मी सगळं त्याच्यामध्ये करणार आणि मला रिस्पेक्ट नाही, मला मान नाही. हे भगवंत ह्या अर्जुनाला समजावत सांगत आहेत ते फक्त यज्ञाचाच विषय, माझा विषयच नाही. मग तिथं अर्जुन श्रीकृष्णाला कशा पद्धतीने प्रश्न विचारतोय की कृष्णा, हे जे तू सांगतोयस माझ्या वैचारिकतेच्या बाहेर आहे. काय यज्ञ काय आहे, अग्नी काय आहे, मी काय म्हणतोय, मी सगळ्यातनं सोडून जातो आणि मी राहतो, हे माझं म्हणणं. हे आता तू यज्ञ अग्नी काय प्रकार आहे. सर्वसामान्य माणसं आणि त्या युद्धभूमीवरती परमात्मा कशासाठी पाहिजेत, या गोष्टी कशासाठी करतोयस तू, हे सांगण्याच्या पाठीमागं तुझं प्रयोजन ते काय आहे, असं अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं. श्रीकृष्णाने म्हटलं की पार्था, हे जे समोरचे जे सर्व दिसत आहेत यांचा उद्या नाश पावल्यानंतर भगवंतापर्यंत जाण्यासाठी यांना चितेवरती अग्नी द्यायला लागणार आहे. मग त्या अग्निदेवतेला त्या प्रमाणामध्ये तुला प्रज्वलित व्हायचं आहे याचं आव्हान करायला नको का, आणि ते समजायला नको का. भगवान श्रीकृष्णाच्या या बोलण्याने अर्जुनाचा मनाचा अजूनच संभ्रम झाला.
हे नक्की काय सांगायचा प्रयत्न करतायत? जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये यज्ञ हा जो भाग आहे, म्हणजे अग्नितत्व योग्य तऱ्हेने प्रज्वलित करून मनुष्याची वैचारिकता, मनुष्य देह, विचार त्या भगवंतापर्यंत पोचवण्याचं असलेला मार्ग म्हणजे अग्नितत्व. तर मग ते अग्नितत्व पार्था तुला जर माहीतच नसेल तर तुझ्या माझ्यामध्ये जे बोलणं चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, हे तुझ्या माझ्यात चालू आहेत. पण उद्या तू जर म्हणला तर मी काही करतच नाही, कुठंच काही होणार नाही, तर ते त्या परमात्म्याला पण कळणं गरजेचंच आहे ना रे. तो तिथं बसला आहे, मग त्याच्यासाठी यज्ञ होणं गरजेचं आहे. मग अर्जुन म्हणतो मीच फक्त यज्ञ केलं तर नाही, सर्वसामान्य माणसांनी यज्ञ करायला पाहिजे, कारण ही ती स्थिती आहे, हा तो मार्ग आहे की जीवनामध्ये यज्ञ केला तर तुम्हाला यशस्वी फलप्राप्त्यर्थम मिळतं. कारण यज्ञ हे एकच आहे की जे फळ देऊन जातं. अग्नितत्व धारण करतो, एवढी शस्त्र अस्त्र तू मिळवलीस ती सगळी अग्नितत्वाची आहेत. ती अग्नितत्वाची जर तू प्रज्वलित केली नाहीस, त्याचा मान राखला नाहीस, तर ती तुला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. हे तुझ्या लक्षात येत नाही आहे का? कशाला ठेवलेलं आहे? अरे साधं घरामध्ये ठेवलेलं अन्न जर ते योग्य प्रमाणे ते वापरलं गेलं नाही तर ते धान्याचं कोठार पण सडून नष्ट होतं. हे तर अस्त्र आहे, हा तर अग्नी आहे. त्यामुळं तू जी शस्त्रास्त्र कमवलेली आहे, जी काही आधी युद्ध केलेली आहेत, असं तू म्हणतोयस बरं का, की तू युद्ध केलेली आहेस, जनाजना पराभूत केलेलं आहे, ज्या पराभवावरनं अर्जुन ह्याला ओळखलं जातं, ती सगळी आपण अशीच सोडून देऊ, त्याचा काही आपल्याला उपयोग नाही. कारण आता तुझी मनाची अवस्था इतकी उत्तम झालेली आहे की त्या स्थितप्रज्ञा शब्दाची व्याख्या पण आता बदलाची वेळ झालेली आहे. कारण तू इतका ज्ञानी झालेला आहेस. कारण सर्वाचा तू निकालच लावून टाकला. ह्या कसं मारू, खात्रीच साक्षात भगवंताला सुद्धा माहीत नाही आहे, पण तू तर खात्रीच दिलेली आहेस. काय असतं, गुरुचं जेव्हा एखादी गोष्ट शिकवतो की नाही, आणि असं त्या गुरुला वाटतं की शिष्य कुठंतरी चुकतोय, पण तो असा वेगळ्या मार्गाने जातोय, किंवा काहीतरी त्याच्याकडनं जे अपेक्षित गुरुला असतं ते होत नाही आहे, तर तेव्हा गुरु त्याला अशा या चक्रव्यूहात अडकवतो. शब्दछल, या शब्दछलांमध्ये अडकवतो आणि त्याला त्या विचारांमध्ये विचार करायला भाग पाडतो. ही गुरुची खासियत असते. सरळ सांगून कळत नव्हतं, पण प्रत्येक गोष्ट सांगून अर्जुनाने सगळ्याचं स्वीकारल्या होत्या, सगळे अनुभव घेतले होते, सगळं माहिती होतं, पण आता काहीच माहीत नसल्यासारखं तो दाखवत होता. आणि फक्त ते युद्ध न करण्याचं कारण एवढंच होतं. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये यज्ञ म्हणजे काय हे तू केशव मला सांग, असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो. की काय आहे यज्ञ, काय आहे, काय मनुष्य जीवनामध्ये त्याचा उपयोग आहे. जर अग्नी पेटवलाच नाही तर काय कार्य कुठलं काय घडत नाही का? भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, मनुष्य जीवाला परमात्म्यापर्यंत, परमात्म्याशी संवाद साधायचं साधन हा म्हणजे फक्त एकमेव अग्नी आहे. म्हणून अग्निस्तोत्र, अग्नीच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी मनुष्य करत असतो, आजही आपण आपले प्रत्येक गोष्टी, विधी असो, प्रत्येक कुठलीही गोष्ट असो, घरामध्ये आपण कार्य चालू करताना गुरुजी सांगतात निरांजन लावून ठेवा, म्हणजे अग्नीला पहिलं तुम्ही प्रज्वलित करा, कारण ते परमात्म्यापर्यंत जोडाचं साधन आहे. पण गंमत अशी आलंय की ह्या अग्नीला एकदा अर्जुन त्या विचारतो, केशवा मला एक गोष्टीचं उत्तर दे, हा अग्नी त्या परमात्म्याच्या काबूत कसा आला? तू म्हणतोयस
की हा आता काम करतोय. अग्नी मनुष्य ते परमात्मा इथपर्यंत जायचं काम करतोय. अरे पण ही सगळी तत्व असताना हा अग्नीच कसा करतोय हे मला सांग ना. हे मला गणित कळत नाही आहे की तोच कसा करतो. आणि मग तिथं पुराणाच्या ह्याच्यामध्ये व्यासांनी दिलेलं आहे की देव आणि दानव युद्ध झालं. सगळे देव जिंकले आणि जिंकल्यानंतर एकमेकात चर्चा करत होते आणि प्रत्येकाचा समज असं झाला होता मी होतो म्हणून हे युद्ध जिंकलं. आणि मग एकदा इंद्र, वायू आणि अग्नी तिघही गप्पा मारत होते. तिघही सांगत होते. वायू म्हटलं मी होतो म्हणून हे सगळं जिंकलं. अग्नी म्हटला मी होतो म्हणून जिंकलं. इंद्र म्हटला मी होतो म्हणून जिंकलं. आणि हे तिघांचं संभाषण अहमभावाने चालू असताना तो परमात्मा बघतो आणि एका तेजस्वी व्यक्तीचं, तेजस्वी गोळ्याचं रूप घेऊन त्यांच्यासमोर येतो. हे तिघही गप्पा मारत असतात. ते हे करत असताना इंद्र त्यांना म्हणतो की हा कोण आला, पहिल्यांदाच बघतोय. वायूला सांगतो जरा जाऊन बघून ये रे कोण आहे. वायू जातो. ते बघतो की तेजस्वी माणूस समोर एक काडी ठेवतो. तो म्हणतो मी वायू आहे, वायू देवता. तो म्हणतो हो का, वा वा, नमन तुम्हाला. हे जे युद्ध झालं आत्ता तुम्ही ऐकलंच असेल, ते माझ्यामुळे जिंकलं गेलं. मीच तो आहे की सगळी युद्धभूमीवरची झाडं हे सगळं इतकं वादळ निर्माण केलं. सगळे सैरावैरा झाले. कोणाची शस्त्रास्त्र नीट चालेनशी झाली आणि त्याचा पटकन लाभ घेऊन आम्ही देवांनी त्या दानवांना हरवलं. त्यामुळे मी सर्वश्रेष्ठ आहे बरं का, असं वायू त्या तेजोमय शक्तीला सांगत होता. तो म्हणतो खरंच तुम्ही एवढं जर सांगत असाल तर मला त्याचं अनुभूती घ्यायला पाहिजे. म्हणली समोर काडी आहे ती तेवढी हलवून दाखवा. तर वायू म्हणतो ही काडी मी अख्खे वृक्ष हलवले. तो म्हणतो हलवून दाखव. वायू पूर्ण जोर लावतो, सर्व तऱ्हेनी प्रकारे प्रयत्न करतो, पण ती काडी काही हलत नाही. वायू तसाच खाली मान घालून परत येतो. इंद्र विचारतो काय झालं. म्हणजे काहीतरी प्रकरण वेगळं दिसतंय. एवढं मी सगळं पराक्रम गाजवला, माझ्यामुळं हे युद्ध जिंकलं, पण इथं मी एक काडी त्याने दिली ती काय हलवू शकलो नाही, काहीतरी वेगळंच आहे. इंद्र अग्नीला म्हणतो तू जा. अग्नी येतो, सांगतो की मी माझ्यामुळे लढाई जिंकली. एवढं सगळं तप्त वातावरण मी केलं. अग्नास्त्र सर्व अस्त्रांमध्ये मी समाविष्ट झालो आणि त्यांनी त्या दैत्यांचा नाश झाला. सगळं जाळून टाकू शकतो मी, ही पृथ्वी जाळून टाकू शकतो मी. तर तेजोमय गोळा असलेली ती व्यक्ती म्हणते हो का, मग ही समोर काडी ठेवली ती जाळ. तर अगदी म्हणतो हे असलं मी जाळत नाही, एक एक गोष्ट. तो म्हणतो तू एवढी ताकद आहे, मला कळलं पाहिजे ना, प्रमाण दे. म्हणतो बरं. अग्नी स्वतःची शक्ती लावतो ती काडी जाळण्यासाठी नाही, स्वतःतलं तापमान वाढवतो नाही, काडी काय जळत नाही. तसाच हिरमुसला होऊन परत येतो, इंद्राकडे येतो. इंद्र म्हणतो काय, इंद्राला येतानाच लक्षात येतं की हा काहीतरी म्हणजे याचं पण काही डाळ शिजलेलं दिसत नाही आहे, काहीतरी प्रकरण वेगळं आहे. इंद्र हा देवांचा राजा. तो म्हणतो आता मला तर जाणं आलंच, असं मी काय इथं हे करून सहजासहजी सगळं स्वीकारू शकत नाही. तो येतो, त्या तेजस्वी माणसाला पहिल्यांदा आदराने नमस्कार करतो आणि विचारतो की आपण कोण आहात आणि आपला इथं येण्याचा उद्देश काय आहे. तेजस्वी म्हणतो मी कोण सांगणार, तू देवांचा राजा, तू ओळखू शकतोस. इंद्र त्यांना म्हणतो की तुम्ही
मला असं वाटते परमात्म्याचे, भगवंताचे, भगवान साक्षात भगवान आहात. आणि ते भगवान म्हणतात की खरंच आहे तुझं. पण आज तुम्ही ज्या विकृतींवर विजय प्राप्त केलेला आहे आणि तो विजय प्राप्त केल्यानंतर जो अहंभाव तुमच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच्या टिमक्या ज्या तुम्ही तिघजण वाजवत आहात, हे राजा तुला ते शोभत नाही. ही जी काडी आहे ही तू पण भिजवू शकत नाहीस. इंद्र म्हटला आपलं म्हणणं खरं आहे. इंद्राने प्रयत्न नाही केला. इंद्र सरेंडर झाला. स्वतःला त्यांनी तिथं त्याच्या पायाशी वाहिलं. त्या दोघांनाही बोलवणार म्हटला. वायूला आणि अग्नीला बोलवलं गेलं. वचन द्या म्हटले. दानवांसाठी बांधलात. भविष्य काळामध्ये या पृथ्वीवरती जेव्हा यज्ञ होईल आणि त्या यज्ञासाठी वायूची गरज लागेल, तेव्हा तुम्ही नियंत्रित असाल. ही जी काडी आहे जी तू हलवू शकला नाहीस आणि तू उडवू शकला नाहीस, ती काडी जेव्हा त्या यज्ञात पडेल, त्या अग्नीत पडेल, तर तेव्हाही तुम्ही ती उडवू शकणार नाही आहात. हे तत्व जन्मभर कायम बाळगलं तुम्हाला लागणार आहे. ही गोष्ट इथं सांगायचं कारण किंवा इथं महाभारताच्या कर्मयोगामध्ये सांगायचं कारण की भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं ही जी तत्व आहेत, ही तत्व सुद्धा प्रत्येकाला अहंभाव अहंकार झालेला होता, त्याला सुद्धा भगवंत परमात्म्यानी, तेव्हा बघा श्रीकृष्ण शब्द वापरतोय, भगवंत परमात्म्यानी त्यांना एक रेग आखून दिली की तुम्ही इथपर्यंतच गोष्टी करू शकता. त्यामुळे तुम्ही एखाद्या यज्ञामध्ये समिधा वापरल्या जातात. एखाद्या यज्ञामध्ये किंवा एखाद्या अग्नी प्रज्वलित करायसाठी फुंकणी वापरली जाते. आपल्या मनामध्ये कधी येत नाही फुंकणी काय, एकदम मोठ्याने फू फू केलं किंवा असं काहीतरी जोरात लावलं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल पंखा पण लावतात तो अग्नी भडकावा म्हणून, पण तो लावला की त्यातलं सगळं बाहेर उडतं. पण फुंकणीने घातला तर नियंत्रित अग्नी प्रज्वलित होतो आणि समिधा हे अग्नितत्वाचं संयमाचं प्रतीक आहे आणि ती फुंकणी वायुतत्वाचं संयमाचं प्रतीक आहे की दोन्ही गोष्टी तुम्हाला परमात्म्यापर्यंत जोडून ठेवतात. आणि हे खूप गरजेचं कळण्याचं लक्षात आहे, कारण इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत तुझ्या भात्यात असलेलं अग्नितत्व जर वाया गेली तर तू या सृष्टीचा नाश करशील, कारण ती तू निवडलेली आहेस. तुला खरेदी करायची, काहीतरी ती खर्च करायची आहेत म्हणून त्याचं तू प्राप्ती केलेली आहेस. एखादी गोष्ट आपण घेतो ती वापर करण्यासाठी घेतो. नुसती घरात शोपीस म्हणून टी व्ही घेतला तर तो बघण्यासाठी घेतो, कोणी टी व्ही शोपीस म्हणून ठेवत नाही. फ्रीज घेतला तरी घेतो. तसं हे अस्त्र आहे, तू साधना करून ते मिळवलेलं आहेस. त्याचा वापर करायला अधर्माच्या विरुद्ध, कारण तू अधर्माच्या विरुद्ध त्याचा वापर करू शकतोस. धर्माच्या विरुद्ध केलास का? तुला आठवतंय का कधी? अर्जुन म्हणतो नाही. मग अधर्माच्या विरुद्धच हे वापर करायचं आणि मग समोर दिसतात त्या अधर्मी आहेत. त्या शस्त्रांचा मान ठेव, त्या अग्नीचा मान ठेव, त्या वायूचा मान ठेव. कारण ह्याचा जर तू मान ठेवला नाहीस आणि ते जर हाताबाहेर गेले तर विनाश होईल. आणि तो विनाश नको असेल तर, आणि विनाशामध्ये चांगलंही जळतं वाईटही जळतं.
जंगलात आग लागते तेव्हा सुक्याबरोबर ओलंही जळून जातं. मग या सगळ्याला कारणीभूत तू ठरशील. भले तू स्वर्ग गाठशील, पण कृतीला कारणीभूत तू ठरशील. आणि मुळात तू साधना केलेली आहेस, नियंत्रित अग्नीची साधना केलेली आहे, नियंत्रित वायू तत्वाची साधना तू केलेली आहेस. त्याचा उत्तम वापर करणं हे क्षत्रियाचा धर्म आहे. करायचं की नाही तू बघ. पण तुझ्या या सांगण्याने त्यांचा संहार होणं थांबेल असं तुला वाटत असेल तर ते होणार नाही. आणि ही शस्त्रास्त्र तू कमवलेली आहेस, हीच उद्या तुला खाऊन टाकतील. लहानपणी आपण उदाहरण वाचायचो की त्या राक्षसाला खायला दिलं नाही तर एक दिवस जो सांभाळतो त्यालाच तो राक्षस खाऊन टाकतो. तशी ह्या अस्त्रांचा मान राख. ते गांडीव हातात घे, त्यांचं पूजन कर. ज्या ज्ञानसूद यज्ञामध्ये, राजसूद यज्ञामध्ये तुम्ही आहुत्या दिल्या होत्या त्या तुझ्या लक्षात आहेत का? ते अग्नितत्व प्रज्वलित केलेलं हे तुमच्या लक्षात आहे का? कशासाठी केलं होतं? पार्थ अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो, कशासाठी केलं होतं हे तू मनमोहना मला जर प्रश्न विचारला तर किती चुकीचं आहे. तुला माहिती आहे की यांनी आमच्यावर किती अत्याचार केले, आम्ही स्वकष्टाने ते उभं केलं. मग आत्ता तू पार्था जे बोलतोयस यांनी माझ्यावर अत्याचार केले, तर अत्याचार सहन करणारा महापापी होतो हे तुझ्या लक्षात येत नाहीये का? तू स्थितप्रज्ञ आहेस, तू हे विसरू नकोस. तुझी पोस्ट विसरू नकोस. थोडक्यात विचार करताना मी काय वैचारिकतेने विचार करायला पाहिजे की कुठल्या स्थानावर जाऊन विचार करायला तर तू वैचारिकता तुझी बघ. आणि जे हे यज्ञ आहे हे जीवनाचे यज्ञ आहेत. म्हणून व्यासांनी यज्ञाचे प्रकार लिहिले. नंतर भगवंताच्या या फक्त सांगण्यावरनं अर्जुनाला की जीवन हे एक यज्ञ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनातल्या योग्य विचारांच्या समिधा व्हायला पाहिजेत. एकदम सगळं बचकन टाकायचं नाही आहे, म्हणजे तू गेलास. सगळी लाकडं रचली, एकदा टाकलं की तू गेलास. मग सम अधीन होऊन ती समिधा. सम अधीनता म्हणजे परमेश्वर ते परमात्मा यांना जोडणारा जो अग्निमार्ग आहे तो त्या मार्गाने जोडला जातो. सम अधीनता म्हणून आपण ते समिधा त्या अग्नीला वाहतो आणि मग त्याला नियंत्रित वायूंनी प्रज्वलित करतो. म्हणून वायुतत्व आणि अग्नितत्व हा मनुष्याच्या देहामधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पोट बिघडलं, अग्नितत्व बिघडलं. पोटात गॅसेस झाले, वायुतत्व बिघडलं. हे दोनच प्रकार असे आहेत की तुमच्या देहामध्ये बदल करू शकतात. ह्यांच्यावर उत्तम ज्या व्यक्तीच्या देहाचा अग्नी उत्तम असतो तो निरोगी असतो. ज्याचा वायू नियंत्रित असतो तो देह उत्तम असतो. त्यामुळे अर्जुना तू लक्षात घे, जीवनाचा यज्ञ कसा करायचा हे तू शिकलं पाहिजेस. आणि मग इथं अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो की हे मधुसूदना, अच्युता, जीवनाचे यज्ञाचे प्रकार किती आहेत हे तू मला सांग. माझी थोडी जरा वैचारिकतेची गडबडच होती, पण कदाचित तू यज्ञाचे प्रकार सांगितल्यावरती माझं कर्तव्य मी कदाचित करू शकेन, खात्री देता येत नाही. युद्धाचं तर मी आत्ता सांगूच शकत नाही. व नंतर पुढं भगवंतांनी अर्जुनाला जे व्यासांनी लिहून ठेवलेले आहेत यज्ञाचे प्रकार, आज आपण प्रत्येक कार्य करताना प्रत्येकाला त्या अग्नितत्वाला जेव्हा यज्ञ केले जातात वेगवेगळी नावं आहेत. गणेश याग करताना जे मांडणी होते ती वेगळी, विष्णू याग करताना ती मांडणी होते ती वेगळी.
प्रत्येक याग करताना त्या विटांची मांडणी केली जाते ती वेगळी, त्याची रचना असते ती वेगळी. हल्लीच्या काळात गुरुजी पत्राचे कुंड घेऊन येतात, घरात आपल्या जागा नसते. पण आध्यात्मिक गोष्टीची जेव्हा मनुष्य त्या मार्गावरून वाटचाल करतो तेव्हा त्याला ऑप्शन शोधू नये. मूळ जे आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे, ज्या यज्ञाची तुम्ही बऱ्याच ठिकाणी, नर्मदेच्या ठिकाणी यज्ञाची काही ठिकाणी कुंड कशी बांधायची हे शिकवलं जातं. त्या प्रत्येक कुंडाच्या प्रत्येक देवतेला सोपी गोष्ट आहे. तुमचं घर कसं बांधायचं आहे दुसऱ्याला सांगू शकत नाही, तुम्ही बांधता ज्याच्यात तुम्हाला राहायचं आहे. मग ती देवता, त्या देवता ज्या चौकोनात किंवा गोलात राहते ते ती ठरवते. तिचं माहिती असतं की ज्याची रचना व्यासांनी केली आहे, व्यासांनीच सांगितलं हे असं आहे. महाभारत कोणी लिहिलं, भगवद्गीता कोणी सांगितलं, असा प्रश्न उपस्थित व्हायला हरकत नाही. भगवद्गीता श्रीकृष्णांनी सांगितली का व्यासांनी सांगितली? कारण रचली महाभारत व्यासांनीच आहे आणि भगवद्गीता ही महाभारतातच आहे. पण व्यासांच्या दृष्टिकोनातनं हा श्रीकृष्ण कोण आहे, व्यासांच्या दृष्टिकोनातनं हा अर्जुन कोण आहे, आणि व्यासांच्या दृष्टिकोनातनं ह्याला गीता का म्हटलेला आहे. हा कर्मयोगाचा पुढचा भाग आपण पुढच्या वेळी पाहू. श्रीराम.